46वा वर्धापन दिन आज साजरा करण्यात येत आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही एक नवीन थीम घेतली होती आणि त्या थीमचं नाव म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि 50 साली भारताची राज्यघटना ही अंमलात आली 26 जानेवारी 1950. त्यानंतर देश कसा डेव्हलप होत गेला, सुधारणा कशा होत गेल्या, त्याचप्रमाणे हे राज्य चालतं कसं, हा देश चालतं कसं, हे कोण चालवतं याची माहिती विद्यार्थ्यांना नागरिकशास्त्राच्या पुस्तकात असते, पण त्याचं प्रात्यक्षिक लाईव्ह असं प्रदर्शन आम्ही परशुराम सायकाटकर नाट्यगृहामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना, पालकांना ते प्रदर्शित केलं. ते पाहून सगळ्यांनी समाधान व्यक्त केलं. त्याचा आम्हालाही संस्थाचालक म्हणून खूप अभिमान आणि आनंद वाटतो. इंग्लिश मिडियमच्या मुलांनी अतिशय फ्लुएंट इंग्लिशमध्ये सगळ्या प्रकारचे रोल्स, राष्ट्रपतीपासून तर ग्रामपंचायत सरपंचापर्यंत कामं कशी चालतात, सरपंच, नंतर पंचायत समितीचे सभापती किंवा पालिकेचा महापौर, राज्याचा मुख्यमंत्री, देशाचे प्राईम मिनिस्टर, असं सगळ्या प्रकारचं ज्ञान 2-2.5 तासाच्या अवधीमध्ये ते एक नाट्य म्हणून सादर केलं आणि सगळ्यांनी त्याचा अतिशय मनापासून आनंद घेतला. आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुक वाटतं. त्यांच्यासाठी जितकं काही करता येईल त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत. 1980 साली मॉडर्न एज्युकेशन सोसायटी नाशिक या नावाने एक संस्था नाशिक शहरात स्थापन करण्यात आली. त्यात प्राध्यापक YP कुलकर्णी, JM कुलकर्णी, डॉक्टर बंधुरे यासारखे माझे सहकारी होते. आज मला दुःख होतं की ते आपल्यात नाहीत. त्यांना मी आदरांजली वाहतो आणि थोडक्यात या आपल्या संस्थेची जी प्रगती झाली त्याच्याबद्दल आपल्यासमोर हे माझं निवेदन सादर करतो. 1980 साली त्यावेळेस नाशिक शहर तसं फारसं विस्तारलेलं नव्हतं, छोटं शहर होतं. सातपूर आणि सिडको या भागामध्ये कामगार होते आणि त्या कामगारांच्या मुलांना नाशिक शहरात येऊन शिकणं तसं फार अवघड होतं. आताच्यासारख्या बसेस नव्हत्या, दळणवळणाची साधनं नव्हती. त्यावेळेस आम्ही फाउंडर मेंबर जे आहोत त्यांनी एकत्र येऊन असं ठरवलं की आपण सिडको आणि नाशिकच्या कामगारांच्या मुलांसाठी, जे खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल होते त्या काळात, त्यांच्या मुलांसाठी आपण एक चांगल्या शिक्षण संस्थेची स्थापना करू. आणि त्या विचारानेच 18 ऑगस्ट 1980 साली संस्था स्थापन झाली. सुरुवातीला अशोक नगर जुनं सातपूर तिथं आम्ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. त्यानंतर माध्यमिक आणि मग नंतर मराठी माध्यमाची शाळा सुरू केली. त्याच्यात प्राथमिक, माध्यमिक अशा अशोकनगरला शाळा आत्ताच सुरू आहेत. त्याचप्रमाणे आम्ही सिडको येथे याच पद्धतीने इंग्लिश मिडियमची शाळा सुरू केली, प्राथमिक, नंतर माध्यमिक आणि मराठी माध्यमाची सुद्धा प्राथमिक आणि माध्यमिक. आज आपल्याकडे 8 युनिट्स आहेत, 3,500 विद्यार्थी शिकत आहेत, 100पेक्षा जास्त शिक्षक आपल्याकडे काम करत आहेत. आणि हे सगळं करत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. त्यावेळेस YP कुलकर्णी किंवा डॉक्टर बंधुरे, JM कुलकर्णी यासारखे सहकारी माझ्याबरोबर होते, म्हणून ते सगळं करता आलं. आज संस्था वाढते. त्याचबरोबर मराठी माध्यमाच्या शाळांना धोका निर्माण झाला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा सगळीकडे कमर्शियल सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे तरीसुद्धा अतिशय चांगलं शिक्षण, दर्जेदार शिक्षण हे द्यावं म्हणून आज आमच्या शाळा अजूनही बहरत आहेत. एवढ्या स्पर्धेच्या युगातसुद्धा आमच्या मराठी शाळा खूप जोराने वाढ होते. जितकं चांगलं देता येईल तेवढं द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आहे. सगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा आम्ही या शाळांमध्ये दिल्या आहेत आणि त्यामुळेच आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी टॉपर म्हणूनच येत आहेत. आज माध्यमिक शाळांचा SSC बोर्डाचा जो निकाल लागतो त्यात 90पेक्षा जास्त गुण मिळवलेले अनेक विद्यार्थी दिसतील आणि नंतर हे विद्यार्थी पुढे जाऊन आपल्या देशाच्या, राज्याच्या आणि समाजाच्या उपयोगाला कसे पडतील यासाठी आम्ही त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार करत असतो. त्यांना सांगत असतो हा देश मोठा होईल तो फक्त ह्या युवा पिढीमुळे, ह्या मुलांमुळे, आणि त्या दृष्टीने काम सुरू आहे. आज आमच्याकडे शाळांना इमारत कमी पडते, अनेक अडचणी आहेत, पण त्या सगळ्या अडचणी सोडवण्याचं आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचं काम
आम्ही करत आहोत. आम्हाला चॅलेंजेस आहेत, पण अतिशय चांगलं शिक्षण, दर्जेदार शिक्षण आमची संस्था देते, याचा आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद. आई एम मिसेस साक्षी ठाकुरेल, HM ऑफ सेकेंडरी सेक्शन सिडको डिपार्टमेंट. हमारे स्कूल के 4 ब्रांचेस है, 2 इंग्लिश मीडियम, 2 मराठी मीडियम, सिडको और सातपुर में. हमारा इंस्टीट्यूट एस्टेब्लिश हुआ था ईयर 1980 में, और उसके बाद जो हमने कामयाबी की तरफ कदम बढ़ाया है तो पीछे मुड़कर नहीं देखा है. आज हमारा जो 46 फाउंडेशन डे था, इसमें हमारे सभी डिग्नेटरीज़ मौजूद थे, सभी स्टूडेंट्स मौजूद थे, सभी टीचर्स मौजूद थे, और हमारा जो मेन ये थीम था इस प्रोग्राम का था द स्ट्रगल टू कॉन्स्टिट्यूशन. इसका मेन एम हमने ये टॉपिक इसीलिए चूज़ किया ताकि हमारे बच्चे एक रिस्पॉन्सिबल सिटीज़न बन पाएँ. आज वो पढ़ाई के मामले में या स्पोर्ट्स के फील्ड में हर जगह बहुत आगे है, पर एक रिस्पॉन्सिबल सिटीज़न बनाना, एक ज़िम्मेदार इंसान बनना भी उन्हें सिखाना चाहिए. इसलिए हमने ये थीम ऑर्गेनाइज़ किया. हर साल हमारे स्कूल्स का, चाहे वो इंग्लिश मीडियम हो चाहे वो मराठी मीडियम हो, हमेशा 100% रिज़ल्ट लगता है, और यहाँ तक कि टॉपर्स भी जो हैं वो दे स्कोर अबाउट 95%. और मैं सबको ऑल द बेस्ट कहना चाहती हूँ कि हम आगे भी इसी तरह से बढ़ें. आपका प्यार हमारे साथ बना रहे. थैंक यू. आज मॉडर्न एज्युकेशन सोसायटी च्या वर्धापन दिनानिमित्त या अतिशय पावन पवित्र सोहळ्यास आणि आनंदी सोहळ्यास सर्व उपस्थित असणारे परिसरातील सर्व पालक वर्ग, विद्यार्थी बंधू, सर्व शिक्षक वृंद, संस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग, प्रिन्सिपल, तिवारी सर आणि सर्व